Gautam, can I come in? का आलीस तू इथे? Gautam, I'm just so worried about you. तू ना चांगली रेस्ट घेतली पाहिजेस, हेल्दी फूड खाल्लं पाहिजेस म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणलंय. तुला शिरा आवडतं ना? You know what, Gautam? Okay, sorry. Gautam, she's not worth it. तू कसा झालायस, तिने काय केले तुझं ते बघ. तू हॉस्पिटलमध्ये होतास, आय मीन टच अँड गो कंडिशन होती तुझी. तेव्हा ती तिकडे एंगेजमेंट करत होती. खूप हॅपी होती ती. फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सेलिब्रेट करत होती. त्या लोकांना तेव्हाच कळलं होतं तू काय केलेस ते. बट स्टील दे कंटिन्यू द एंगेजमेंट. गॉड, ती खूप ड्रामा करते गौतम. तिचं तुझ्यावर खरं प्रेम नाहीच आहे. तिचं खरं प्रेम असतं तर ती तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली असती ना, पण तिने तसं नाही केलं. तुला काय माहिती की ती आलेली का नाही हॉस्पिटलमध्ये? ती तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होती. हे बघ समायरा, तुझा काही संबंध नाही या गोष्टींशी. तू जा ना इथून. बाय भरव ना. मामा जेवणच तयार झाली ना सगळी? हो हो तयार आहे. मुलींना मदतीला आहे. हा कोणाला सांगू नकोस, पण मी एक फ्लॅट बघितलाय. आय न्यू तू शॉक होशील. 1 RK आणि मला खूप आवडलाय. घ्यायचा विचार चाललाय माझा, पण कळत नाही अजून काय करू. काय ना, मला असं वाटतं की दोघांना प्रायव्हसी मिळेल आणि कधी कधी आपण तिकडे जात जाऊयात. म्हणजे नेहमीच नाही, विकेंड्सला. अरे काम करू ना, उद्या जर तुला वेळ असेल ना तर आपण दोघं जाऊ. तुला आवडलं तर पटकन बोलणी करून टाकू ना. ऐक ना गौतम, हा मी काय म्हणतो, अनु. हा मम्मी आली. हाय अनु डार्लिंग. ऐक ऐक ऐक, मला ना आता तुझ्याशी जास्त बोलता नाही येणार. घरात पाहुणे आलेत, लग्नाची बोलणी सुरू आहे. तारीख आणि मुहूर्त काढतायत. काय? हा, आणि ताईला ना तुझ्याशी आता बोलता नाही येणार आहे. मग कधी बोलता येईल? ते मला माहित नाही. आणि ऐक ना, तुझा दादा आला होता काल आमच्या इथे. जय दादा? हा, का आला होता तो? त्याला काही समजलं तर नसेल ना. मला ना त्याला बघून खूप टेन्शन आलं. नाही नाही नाही, पण जय दादाला काहीच माहिती नाहीये. मग तो का आला होता इथे? हे बघ, आशूला प्रॉब्लेम होईल असं मी काहीच करणार नाही. मी कोणाला काही बोललेलो नाहीये, कोणाला काहीच सांगितलेलं नाही. आणि मी तिच्या परमिशन शिवाय तिचं नाव कोणालाच सांगणार नाही. ठीक आहे चालेल, मी ठेवते आता. कोणाचा नंबर आहे हा? आणि गौतमनी तुमच्या घरी का फोन केले? सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा फोन तुमच्या घरचा का होता? अनु, अनु उठ. अनु अनु उठ. आवाज करू नको आणि माझ्यासोबत चल. कुठे चल बोलली ना.
तुला इथे का आणलंय आणि तुझ्यामुळे काय झालंय ना ते तुला चांगलं माहितीये. काय झालंय माझ्यामुळे? मधू मला ओरडायला लावू नकोस हा. सगळे जागे होतील आणि सगळ्यांना सगळं समजेल. आणि हा 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 असा भोळा चेहरा माझ्यासमोर नको करू हा. सांग ना, सतत कोणाशी तू फोनवर बोलत असतेस? लवकर सांग. मैत्रिणीशी बोलत असते, अजून कोणाशी बोलणार? रेवाचा कॉल आला होता. रडणं बंद कर आधी. खोटं बोलणं बंद कर. तुला काय वाटलं ग? हा, कोणाला काहीच कळणार नाहीये. मला सगळं समजलंय हा, सगळं. तू आणि तो गौतम, तुमचं अफेअर चालू आहे ना? तुझ्यामुळे सुसाईड अटेम्प्ट केला ना त्याने. काय बोलतेस तू? तुला देऊ अजून एक? खायचे तुला? वय काय ग तुझं? लहान आहेस तू. मम्मी पप्पांना कळलं तर काय होईल कळतंय तुला? तुला काय वाटलं? हा, कोणाला काहीच समजणार नाहीये? असं काहीच नाहीये. असं नाहीये? कसं आहे मग? बस इथे. कसं आहे सांग. कसं आहे लवकर सांग. तो पोरगा मोठ्या घरातला आहे, त्याच्याशी लफडं करायची अक्कल कुठून आली तुझ्यात? तुला माहितीत ते लोक कसे आहेत? हा, माहितीये तुला? शी. पटपट बोल. खरं खरं सांग मला, हे कधीपासून चाललंय तुझं? असं काहीच नाहीये. तुला अजून पण खरं नाही बोलायचंय? उठव मम्मी पप्पांना. नाही तुला तेच पाहिजे ना? ताई, खरं यायचं की माझं गौतम सोबत अफेअर नाहीये.